वाघ्या मुरळी, खंडेराया भगत, आहेर भगत, करी सलाम करी आंबा, हापूस आंबा. लग्नानंतर फॅमिली सोबत देवदर्शन ही आपली ब्लॉग सिरीज चालू आहे आणि हा ब्लॉग आहे तिसरा. तर मागील 2 ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दर्शन घडविले होते आमचे प्रति जेजुरी, शनी शिंगणापूर आणि तुळजापूरचे, आणि दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवले होते अक्कलकोट, गाणगापूर आणि पंढरपूर. तर आता तिसऱ्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जेजुरी दर्शन करण्यासाठी. तर येळकोट येळकोट जय मल्हार. भल्या पहाटे उठून फ्रेश झालो, मस्त आवरासावर केली, मेकअप केला आणि त्यानंतर नैवेद्यासाठीचा शिदा घेऊन आम्ही निघालो खंडोबाच्या दर्शनासाठी. सर्वप्रथम आम्ही करामाईकडे गेलो, तिथे हातपाय धुतले आणि घरून देवभेटीसाठी आणलेले देवदेवतांचे सुद्धा स्नान केले आणि त्यानंतर करामाईच्याच काठावर देवदेवतांची पूजा केली, मानमानता केली आणि नैवेद्य सुद्धा दाखवला. आणि ह्या बाबांचं सुंदर असं हे गाणं ऐकून आम्ही पुढे खंडोबाच्या जेजुरीगडाकडे जाण्यासाठी निघालो. करामाई ते जेजुरीगड 1 ते 1.5 किलोमीटर अंतर. जेजुरीगडाच्या पायथ्याशीच ना एक दगडी महादरवाजा लागतो. तिथेच एक गजरे विकणाऱ्या काकू बसलेल्या होत्या. त्या काकूंकडून ना ऋषीने मला गजरे विकत घेऊन दिले. खरं तर ना देवासारखा जोडीदार मिळायला ना भाग्यच लागतं. नशिबाने आमच्या दोघांकडे प्रथेनुसार जेजुरीला गेल्यानंतर नवरदेवाने नवरीला उचलून घ्यायचं असतं, म्हणून इथे ऋषीने मला 20 ते 22 पायऱ्या उचलून घेतले आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो जेजुरी गडावर. अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीत तुम्ही एकदा तरी नक्की चला असाल आणि नसेल पण गेलात तर नक्की दर्शनासाठी जा. जेजुरी गडाला 9 लाख पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या चढून गेल्यानंतर तुम्हाला खंडोबाचे मंदिर दिसेल. सर्वत्र खोबरे आणि भंडाराच भंडारा. तर आम्ही ज्या दिवशी गेलो होतो सकाळी लवकर गेल्यामुळे एवढी गर्दी नव्हती, म्हणून मुख्य गाभाऱ्यात खंडोबासोबत म्हाळसा आणि मणिमालेचे छान दर्शन झाले. आणि हो, मुख्य गाभाऱ्यात खंडोबाची तलवार आणि डमरू सुद्धा आहे बरं का. दसऱ्याला आणि चंपाषष्ठीला जेजुरी येथे मोठी यात्रा भरते. दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात असलेल्या इतर देवदेवतांचेही दर्शन घेतले, खंडोबाची मानमानता केली आणि त्यानंतर पुजाऱ्यांकडून तळी सुद्धा भरवून घेतली. आणि नवीन जोडपं पहिल्यांदाच जोडीने जेजुरीला गेले होते, म्हणून पुजाऱ्यांनी आम्हाला उखाणे सुद्धा घ्यायला सांगितले. तर आम्ही काय उखाणे घेतले हे तुम्ही नक्कीच पुढे पहा. आंबा, हापूस आंबा, पूजा माझी जगदंबा. मंडळींनो, कसा वाटला आमचा उखाणा वगैरे घेऊन झाल्यानंतर थोडेसे फोटोज काढले, पाणी वगैरे प्यायलो आणि त्यानंतर निघालो आम्ही जुन्या गडाच्या दिशेने दर्शनासाठी. परंतु ऊन इतके होते ना, म्हणून म्हटलं की आता नवीन गडाच्या बॅक साईडने जुन्या गडाचे दर्शन घेऊयात. दर्शन घेतले, प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो पुजाऱ्यांच्या घराकडे जाण्यासाठी, कारण आम्हाला पुजाऱ्यांच्या घराकडे जाऊन करायचं होतं जागरण गोंधळाचा कार्यक्रम. खंडोबाला हळद लागली आणि खंडोबाचे लग्न देवीसोबत सुद्धा झाले आणि लग्नामध्ये नाचण्याचा पुरेपूर आनंद सुद्धा आम्ही घेतला. आणि आता वेळ होती लंगर तोडण्याची. असे म्हणतात जो व्यक्ती हा लंगर तोडतो ना त्याच्यामध्ये साक्षात खंडोबाच संचारतात. लंगर तोडला आणि डोक्यावरचे ओझे खांद्यावर झाले. त्यानंतर आम्ही नैवेद्याचा प्रसाद घेतला आणि गेलो आमच्या रूमकडे. रूमवर जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तत्पूर्वी मंडळींनो, तुम्ही आमचे मागचे 2 ब्लॉग बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघून घ्या देवदर्शन ब्लॉग सिरीजचे. आणि हा पण ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. येळकोट येळकोट जय मल्हार. बाय बाय.